नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघूया. अद्विकच्या घरी मेहंदीचा कार्यक्रम खूप छान असतो. खूप पाहुणी मंडळी आलेली असतात आणि मोठ्या प्रमाणात असा मेहंदीचा कार्यक्रम साजरा करायचा असतो आणि तसाच तर केलेला असतो. आबांची इच्छा असते की सगळं काही अगदी छान आणि उत्तमरित्या पार पाडलं पाहिजे. सगळ्यांना बोलवा आणि आनंद साजरा करा. आता सगळ्यांनाच आमंत्रण असतं आणि मेहंदीचा कार्यक्रम खूप मोठा असतो. आबा म्हणतात, अरे सोहम, नवरदेव कुठे आपला? सोहम म्हणतो, आबा आत्ता जातो आणि असेल त्या अवस्थेत लगेच त्याला घेऊन येतो. आता लगेच रजनी म्हणते, ए बाबा, असेल त्या अवस्थेत नको आणू, नवरदेव येतो, व्यवस्थित तयार करून मगच त्याला घेऊन ये. आता सगळे काही हसायला लागलेले असतात. खूप छान आणि आनंदाचं वातावरण असतं. तेवढ्यात काय नवरदेव खाली येत असतात, मस्तपैकी तयार झालेले असतात आणि आता ते खालीच यायला लागलेले असतात. सोहम बघतो, बघा आले नवरदेव, या या या, तुमचीच वाट बघतोय आम्ही. नैना मेहंदी काढत असते, पण नैनाच्या तोंडावर अगदी 12 वाजलेले असतात. तिला काही एक इंटरेस्ट नसतो, फक्त बसायचंय म्हणून ती बसलेली असते. काकी म्हणते, नवरदेव या, मेहंदी काढायला बसा. काकी, बायका काढतात ना, मी काढणार नाहीये मेहंदी वगैरे. शास्त्र आहे म्हणून तर काढायला लागणार ना तुला, बस खाली. ऐकत जा बरं अद्विक, शुभ असतं ते. सोहम म्हणतो, जा परत लग्न कर. आणि सगळे आता अद्विकवर हसायला लागलेले असतात. अद्विक आता मेहंदी काढण्यासाठी बसलेला असतो. सोहम आता गंमत करत असतो आणि मुद्दाम याला चिडवत असतो, मोठी मेहंदी काढा, अगदी हात भरून, दोन्ही पण हातावर. अद्विक म्हणतो, सोहम तुला कोणी विचारलंय का? जरा गप्प बसतोस का? अरे नवरदेव आहे, ओळखला पाहिजे की, मोठी मेहंदी काढावं. प्रेम पण मोठं आहे, मग कशी मोठी मेहंदी पाहिजे की नाही? हे बरोबर बोललाय सोहम, अगदी हो, अगदी हात भरून मेहंदी काढावं त्याला. आता आलेले असतात रोहिणी आणि राहुल. ते आले म्हटल्यावर कपटीपणा सुरू झालेला असतो आणि काहीतरी कारस्थान. रोहिणी राहुल जिथे आले तिथे वातावरण छान व्यवस्थित असं राहू शकत नाही. त्यांचा कपटीपणा सुरू झाला की वातावरण अगदी बदलून जात असतं. आता ते आलेलेच असतात खाली. रोहिणी म्हणते, गुड न्यूज राहुल, त्या कलाला काही एक कळालेलं नाही, तिच्या डोक्यात काही चालू नाही. इतक्या सहजासहजी कलावर आपण विश्वास ठेवू शकत नाही. कला पोहोचलेली चीज या, साधी समजू नको तिला, आपल्याला अलर्ट राहावंच लागणार आहे. राहुलला आता एक फोन आलेला असतो. राहुल म्हणतो, मम्मा मी आलोच ग. रजनी म्हणते, अहो वंस, तिकडे काय करताय, या की इकडे. हो हो आलेच मी. आणि आता चेहऱ्यावर हसू आणत रोहिणी गेलेली असते जबरदस्तीने मेहंदीच्या कार्यक्रमात. तिथे जाऊन त्यांच्याजवळ बसते. इकडे आता कलाच्या घरीही मेहंदीचा कार्यक्रम चाललेला असतो. संगीता म्हणते, बघा बघा, आपला काजल बाई मेहंदी काढतोय. काय खरे बाई, मी नाही काढणार मेहंदी, चिडवतीयस ना मला. आता सगळे हसायला लागलेले असतात. माझ्या नवऱ्याला आवडेल अशी मेहंदी काढायची या जान्हवी, खूप छान अशी मेहंदी काढ. आता बायका म्हणते, बघितलं का वहिनी, नवऱ्याची किती काळजी, त्याच्या आवडीनिवडी जपती आपली कला. लग्नाला नको म्हणणारी आता काय उत्सुक आहे, बघा की नवऱ्याच्या प्रेमाने झालंय बरं सगळं. आता सगळ्या तिची थट्टा मस्करी चाललेली असते. हातावर मेहंदी काढली की नवऱ्याने जेवण भरवायला पाहिजे बरं. कला आता खूप लाजलेली असते. बायका म्हणतात, हातावरची मेहंदी किती रंगतीये, त्यावरून नवऱ्याचं प्रेम ठरतं बर का. कलाला इतकी लाज वाटत असते आणि लगेच अद्विकची आठवण येत असते. बायका इतकी थट्टा मस्करी चाललेली असते. इकडे आता अद्विक म्हणतो, बघू बघू माझ्या हातावरची मेहंदी. बायकांच्या हातावरची मेहंदी रंगली की म्हणतात की नवऱ्यावर खूप प्रेम आहे ग बाई. आणि पुरुषांच्या हातावरची मेहंदी रंगली की कोणीच म्हणत नाही याचं खूप प्रेम आहे याच्या बायकोवर. असं का करता? आबा आता हसायला लागलेले असतात अद्विकच्या या बोलण्यावर. आबा म्हणतात, अद्विक बघू तुझ्या हातावरची मेहंदी किती रंगते. आबा टेन्शन घ्यायचं कारणच नाहीये, मला खात्री आहे की खरेच माझ्यावर मनापासून प्रेम आहे. मेहंदी अशी रंगणार की बस. मला म्हणते, असं असेल तर माझ्या हातावरची मेहंदी गडद अशी रंगणार, कारण चांदेकरचं माझ्यावर मनापासून प्रेम आहे. इतकं प्रेम आहे की तुम्हाला मेहंदी रंगल्यावर कळेलच की. आता सगळ्या हसायला लागलेल्या असतात कलाच्या या बोलण्यावर. तिकडे अद्विकवर सुद्धा सगळेच हसत असतात. सोहम म्हणतो, दिसतंय दादा, प्रेम दिसतंय रे. आबा म्हणतात, ओ प्रेमवीर, बायकोवर लय प्रेम आहे ना तुमचं, एक उखाणा होऊन जाऊ दे. उखाणा झाल्याशिवाय काय मेहंदीला मज्जा नाही, घ्या बरं एक उखाणा असा दणदणीत. आता सगळे अद्विकला आग्रह करतात की उखाणा घ्यायचा म्हणजे घ्यायचाच. ए सगळे काय हो हो करताय, गप्प बसा, मी उखाणा बिखाणा घेत नसतो, उखाणा घ्यायलाच लागणार. मुद्दाम आता अद्विकला सगळे त्रास देत असतात आणि मेन म्हणजे सोहम खूप त्याच्या मागे लागलेला असतो. इतका चिडवतो त्याला की बस, उखाणा घ्यायलाच लागणार. नाही. आता त्याला खूप त्रास दिल्यावर तोही म्हणतो ठीक आहे घेतो. नैनाला आणि रोहिणीला हे आनंदाचं वातावरण अजिबात आवडत नसतो. हा कौतुक सोहळा त्यांना अजिबातच आवडत नसतो. तोंडावर अगदी 12 वाजलेले असतात आणि जबरदस्तीने बांधून बसवले असे काय बसलेले असतात. इंटरेस्ट वगैरे कुठे काही दाखवत नसतात. इकडे आता कलाची चेष्टा करत असते काजल, का ग तायडे,
आता म्हणतीस की दाजींचं खूप खूप प्रेम आहे तुझ्यावर, बरोबर? हातावरची मेहंदी रंगणार आहे, इतका कॉन्फिडन्स आहे तुला. मग हातावर चांदेकर लिहिणार की अद्विक लिहिणार? कला लाजते. गब्बस की, काय लावलाय ग आगाऊ? मेहंदीवाली म्हणते आडनाव नाही, नावच लिहायला लागतं. काजल म्हणते तुम्हाला माहित नाही, इथे विषय वेगळा आहे हो, विचारूनच लिहा नेमकी काय लिहायचं, नाव लिहायचं की आडनाव लिहायचं. मला म्हणते हिचं काही ऐकू नको, अद्वितच लिहितो. संगीता आता जरा सिरियस होते आणि जोरात म्हणते थांबा, नाव लिहायचं नाही, नाव लिहायचं नाही म्हणजे नाही. कला म्हणते अगं हो, नाव लिहायचं नाही, जोपर्यंत तू उखाणा घेत नाही तोपर्यंत नाव लिहायचं नाही. काय आई तू सुद्धा? मग नाव उखाणा घेतल्याशिवाय नाव लिहिता येत नाही आणि ते लिहायचंच नाही, मी सांगितलं नाही एकदा? संगीता सुद्धा हट्टी असते आणि हट्टाला पेटलेली असते. कलाच्या तोंडून तिला असा उखाणा ऐकायचा असतो म्हणजे ऐकायचाच असतो. आईने एवढा हट्ट केलाय आणि अगदी दम देऊन हट्ट केलाय म्हणल्यावर काय, कलाला सुद्धा तिचं म्हणणं ऐकायलाच लागणार. कलाने सुद्धा असा काय दणदणीत उखाणा घेतलेला असतो की सगळे चाटच पडतात. काय कलाने उखाणा घेतलाय, वा जबरदस्त. कला उखाणा घेऊन झाल्यावर स्वतःशीच लाजते आणि मनातल्या मनात म्हणते अरे आता तू माझा झालाय, फक्त आणि फक्त माझा, अद्विक चांदेकर, फक्त कलाचा. कला आता मेहंदी वगैरे काढून झाल्यावर ती मेंदू सुकू नये म्हणून त्याला असं साखरेचं पाणी लावत असते की ती ओलीच राहावी म्हणून. आणि इतकी हसत असते, इतकी लाजत असते त्या मेहंदीकडे बघून. अद्विकचं नाव लिहिलेलं असतं. मेहंदी किती रंगणार, त्याच्यावरून किती प्रेम आहे एकमेकांवर तेही कळणार असतं. कलाला लगेच अद्विक जे बोललेलं आहे ते आठवायला लागतं. मेहंदीचा किती सुंदर वास येतो ग, मला इतका आवडतो ह्या मेहंदीचा वास. आणि मेहंदीचा वास आला की लगेच लग्न घर असं लगेच आपल्या डोळ्यापुढे येतं. काय ती लगबग असते, काय ते मेहंदी काढायचं, जिकडे तिकडे मेहंदीच असते, सगळ्या घरात मेहंदीच असते ग. खरंच काय भारी वाटतं ना. अद्विक जे बोललेलं असतं ते कलाला आता सगळं काही आठवायला लागलेलं असतं. कला आता खिडकीत येते आणि चंद्राला बघत असते. इतका आनंद होतो तिला चांदोबाला बघून की बस. चांदोबा आलास ना मला भेटायला, मला बघितल्याशिवाय, मला भेटल्याशिवाय तुला काय करमत नाही बाबा. चांदोबा कसा आहेस रे, माझी आठवण येते का तुला, का विसरलाय मला? इकडे आता अद्विक, वा. एका हातावर कुठे नाव काढलेलं असतं कालाचं आणि ते नाव बघतच बिचारा बसलेला असतो बेडवर, मस्तपैकी विचार करत. वेगळ्याच काय झोन मध्ये तो गेलेला असतो. आता कलाने जे वर्णन केलेलं असतं नवरीचं, गडद रंगलेली मेहंदी, पाटल्या, हिरवा चुडा, काही ती नवरी, तिचं लाजणं, वा वा वा, काय गोड असतं रे सगळे हे क्षण. अद्विक सुद्धा आता कलामध्ये पूर्ण हरवून गेलेला असतो आणि कला जे बोलली ते सगळं काही गोड क्षण आठवत असतात. खूप जास्ती मिस करतोय तुला मी, कधी भेटेल, कधी आपण एकत्र येऊ असं मला झालंय. कधी येणार आहेस तू, किती वाट बघायची अजून, कधी हा वेळ जाईल असं झालंय बघ मला. चांदोबा हे बघ की तुझं नाव माझ्या हातावर, अरे बघ की चांदोबा, छान दिसतंय ना रे, कसं वाटतंय रे माझ्या हातावर तुझं नाव, मला आयुष्यभर असंच मायासोबत ठेवायचंय, मायापासून तुला अजिबातच दूर करायचं नाहीये चांदोबा, लक्षात आहे का, माझ्यापासून कुठेही जाणार नाहीयेस तू. अद्विक आता ते नावच घेऊन बसलेलं असतो. तुझं नाव लिहिलंय माझ्या हातावर, खरे हे नाव रंगायलाच हवंय, जितकं नाव रंगणार प्रेमाची परीक्षा होणार आपली, कोण किती कोणावर प्रेम करतं, बघूया आता कोणाची मेहंदी किती रंगतीये खरे. कला काय म्हणाली असती या सिच्युएशनला याचा विचार अद्विक करत असतो. अद्विक आणि कला फक्त अद्विक कला एवढ्याच विचारत असतात, दुसरा विचार त्यांच्याकडे नसतो. दोघीही एकमेकाच्या प्रेमात अगदी वेडी झालेली असतात. 2 दिवसाचा विरही त्यांना अजिबात सहन होत नसतो. हा विरह म्हणजे अगदी वर्षानुवर्षाचा झाला की काय असं वाटायला लागलेलं असतं. अद्विक म्हणतो हे नाव खरे ऐवजी अति आगाऊ सूट झालं असतं का, चुकलं यार, अति आगाऊच लिहायला हवं होतं मी. त्या हाताची आता मूठ पकडलेली असते अद्विकने. अरे खरे बघितलं का कसं मुठीत ठेवलंय, मॅम मुठीत बंद केलंय तुला, आता तू कुठेच जाऊ शकत नाही. अशी मूठ पकडतो आणि म्हणतो येतं खरी, खरे तुला दाखवतोस मी, आणि अशी बोक्की केलेली असते आणि गालातल्या गालात हसतो. काही झालं तरी तुझं नाव मिटू देणार नाहीये खरे, अगदी मॅम मनात बसलीये, मिटणं शक्यच नाहीये. पर हात असंच ठेवायला लागला तरी चालेल, पण नाव काय मी पुसू देणार नाही. कपडे सुद्धा बदललेले नाहीये मी, असाच झोपी जाणार, कारण तुझं नाव खराब होता कामा नये, असंच राहिलं पाहिजे माझ्या हातावर. अद्विक सुद्धा चांदोबाला बघायला आता खिडकीत आलेला असतो आणि एकटक त्या चांदोबाकडे बघत बसलेला असतो. त्याच्याशी इकडून तो गप्पा मारतो आणि तिकडून कला गप्पा मारत असते. मस्त सीन चाललेलं असतो. कला इकडून म्हणत असते चांदोबा वचन दे, काहीही झालं तरी माझी साथ तू सोडणार नाही. इकडून अद्विक म्हणत असतो साथ सोडण्याचा प्रश्न येतोच कुठे, ते शक्यच नाही, आता तुला माझ्यापासून लांब जाऊच देणार नाही, त्यामुळे साथ सोडण्याचा प्रश्नच येतो कुठे ग खरे, आता मी तुला काही सोडत नसतो चांदोबा, तू मला सोडायचं सुद्धा नाहीये. इकडून कला म्हणते नीट विचार कर. अद्विक म्हणतो अरे कोण आहे मी, द ग्रेट अद्विक चांदेकर.
मी जे बोलतो ते विचार करून बोलत नसतो. मी बोलतो आणि मग माझ्या बोलण्यावर लोकांना विचार करायला लागतो. त्यामुळे मला टेन्शनचं कारण नाही. लॉक झालीये तू परमनंटली. अगं खरे, एक्सेप्ट कर. लॉक केलीये तुला मी. वेडा कुठचा, माझा चांदोबा, तुझाच ग, तुझाच चांदोबा. दुसऱ्या दिवशी सकाळी परत अद्विकच्या घरी लगबग चाललेली असते. मस्त तयारी, वेगळं डेकोरेशन, सगळं काही छान. तयारही खूप छान छान झालेले असतात सगळे. आबा म्हणतात, आवरा रे लवकर, उशीर होतोय. सोहम, नवरदेव कुठे? आला 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 आला, आमचा नवरदेव आला आबा. अद्विक आता येऊन पाटावर बसलेला असतो. सरोज म्हणते, आधी टोपी घाल, मग कार्यक्रमाला सुरुवात करायची. आता अद्विकने टोपी घातलेली असते. सरोजने आता पहिले अद्विकच्या हातात काकण बांधलेलं असतं, औक्षण केलेलं असतं. आता सुरू झालेली असते सगळीच गडबड. 5 जणी आधी औक्षण करणार असतात, मग काय हळदीचा कार्यक्रम सुरू. संगीताने इकडे हळद भिजवलेली असते. काजल येते, खरे बाई काही काम आहे का मला? मग काम आहे का म्हणून काय विचारते? काम कामच आहे. इतकं काम आहे की आता थकून जाणार. काय करायचंय सांगा हो खरे बाई. रांगोळी काढ, पाठ ठेव आणि पाटाच्या कडेने रांगोळी काढ. एका मिनिटात सगळं करते बघा खरे बाई. काजल खूप आनंदी असते आणि सगळ्या गोष्टींचा तिलाही खूप आनंद होत असतो. इकडे आता अद्विकला हळद लावत असतात. सरोज आता पहिल्यांदा हळद लावायला लागते. हळद म्हणजे नात्याचं पावित्र्य. तुमचं नातं कायमच पवित्र राहू दे. बाबा म्हणतात, थोड्या वेळानं बायकोची उष्टी हळद बी लागणार आमच्या अद्विकला. मग काय बाबा, मग दोघं संसाराच्या प्रवासाला लागणार पुन्हा नव्यानं. अद्विक, मज्जा आहे बाबा तुझी. आबा सुद्धा गंमत करत असतात. जसा सोहम अद्विकला चिडवत असतो, आबा सुद्धा सोहम बरोबरच सामील झालेले असतात. खूप छान आणि आनंदाचं वातावरण असतं. चक्क लाजतोय आपला अद्विक, बघा बघा. सगळ्यांनी घरातल्यांनी अद्विकला हळद लावलेली असते. आता सोहम आलेला असतो. बघ दादा, हळद कशी लावतो. आता कसं आहे ना दादा, दुसऱ्यांदी लग्न आहे, डबल हळद ही झालीच पाहिजे. आता बघ कसा तुला हळदीने माखवतो. ए सोहम, ए दादा, आज बोलायचं नाही, आज आमचा दिवस आहे, आम्ही करणार ते तुला ऐकून घ्यायला लागणार. खूप हळद लावलेली असते अद्विकने सोहमला. रोहिणी आता अद्विकला हळद लावत असते. रोहिणीच्या चेहऱ्यावर ना आनंद असतो, मनात फक्त कपटीपणा असतो. अद्विकला काहीही करून बर्बाद करायचं एवढं तिचं ध्येय असतं. अद्विक बिचारा निरागसपणे हसत असतो आणि आत्या हळद लावते म्हणून वेगळाच काही आनंद असतो. आत्याच्या चेहऱ्यावर ना आनंद ना काही. तिला फक्त कपटीपणा आणि कारस्थानं करता येत असतात आणि तेच करत असते. हळद लावताना सुद्धा अद्विकला कसं फसवायचं हाच विचार चाललेला असतो आपल्या रोहिणीचा. सरोज म्हणते, कलाकडे जायला लागणार. तिची उष्टी हळद इकडे आणि इकडची उष्टी हळद तिकडे. मी आता मनातल्या मनात विचार करते, संधी साधून जर कला सरोज वहिनीसोबतच काही बोलली तर करायचं काय? नाही नाही, असं होतं कामा नये. मला काहीही करून वहिनीसोबतच जायला लागणार. वहिनीला आणि कलाला एकत्र ठेवायचंच नाहीये. थोडा जरी चान्स मिळाला की कला इतकी चॅप्टर आहे ना, काहीही वहिनीला सांगू शकते. त्यामुळे मी आता काहीही करून वहिनीसोबत जाण्याचा प्रयत्न करते आणि तिच्यासोबतच राहते. म्हणजे तिला आणि कलाला एकत्र असा वेळ मिळणारच नाही. कसं आहे ना, या कलावर राहुल म्हणतो तसं भरोसा ठेवता येणार नाहीये. पोहोचलेली चीज ही कला. सरोज म्हणते, याच्यातली जरा डब्यात काढून देते, बाकीची तुम्ही लावायला सुरुवात करा. हो वहिनी, तुम्ही म्हणाल तसं. आता थोडीशी हळद काढायची असते आणि उष्टी हळद कलाकडे पाठवायची असते. रोहिणी म्हणते, सरोज वहिनी थांब ग, मी पण येते की तुझ्या बरोबर. एकटी कुठे चाललीयेस? थांब, मी आले. अद्विक आता बघत असतो रोहिणीकडे. कलाच्या घरी सुद्धा हळदीचा कार्यक्रम असतो. त्याची लगबग, त्याची गडबड सुरू झालेली असते. सगळी काही छान अशी तयारी कलाच्या घरी सुद्धा असते. कला ही खूप छान अशी साडी वगैरे नेसून खूप गोड अशी दिसायला लागलेली असते. कसं माझ्या मनात जे चाललंय किंवा रोहिणी आणि राहुल विषयी मला जे माहिती आहे ते कसं अद्विकला सांगू? काहीही झालं तरी त्यांचं काय चाललंय हे त्याला सांगायलाच लागणार. त्याच्याशिवाय तो अलर्ट होणार नाही. त्याच्यापर्यंत निरोप तर पोहोचवायचा आहे, पण पोहोचू कसा? बिचारा कलाला इतकं टेन्शन आलेलं असतं. तिला माहितीये राहुल आणि रोहिणी मिळून काहीतरी कारस्थान करणार, कपटीपणा करणार. आता मात्र लग्नाची गडबड चाललेली आहे. तेवढ्या वेळात तर नक्कीच ते संधी साधणार. त्यामुळे कलाला टेन्शन येतं की नको भलतंच काहीतरी होऊन बसायला. राहुल इतका विचित्र असतो आणि त्याला साथ देत असते ही रोहिणी. दोघांना एकत्र बघितल्यापासून कलाच्या अगदी काळजाचा ठोकाच चुकलेला असतो. तिला माहितीये दोघं मिळून काहीतरी कारस्थान करणार, काहीतरी मोठं आणि भयानक असं घडवण्याचा प्रयत्न करणार. बिचारी कला विचार करत असते आणि खूप टेन्शनमध्ये आलेली असते. आता करू तरी काय मी? आता माझ्याकडे फोन आहे पण अद्विककडे फोन नाही, त्यामुळे त्याच्याशी कॉन्टॅक्ट होत नाहीये. पण काही झालं, त्याला आत्ता जर सांगितलं तर पुढे काय संकट येणार आहे थोडंफार तरी त्याला माहिती राहणार किंवा त्याविषयी विचार करून तो अलर्ट होणार.
प्रत्येक गोष्टीचा बारकाईने विचार करून काही अगदी न बघता काही करणार नाही. कलाला असं वाटत असतं काहीही करून याला मला थांबवायचंय किंवा सुचवायचंय, तू जरा सावधानगिरीने राहा किंवा सावध राहा. राहुल आणि रोहिणी काहीतरी शिजवताय कारस्थान, यामध्ये अडकवू नकोस. ते दोघं इतके भयानक असतात मायलेक, त्यामुळे बिचाऱ्या कलाला अगदी बेचैन होत असतं. काय करू आणि काय नाही अवस्था झालेली असते. हळदीच्या कार्यक्रमात तयारी करण्यात घरची सगळी मंडळी अगदी मग्न झालेली असते. कला मात्र आनंद व्यक्त करायचा सोडून भलतंच तिच्या डोक्यात विचित्र असे विचार चाललेले असतात. घर अद्विक हेच तिच्या डोक्यात चाललेलं असतं. इकडे दिनकर म्हणतो, अगं काजे तिकडे बी टाक की फुलं, अजून भारी दिसन. हो हो टाकते की, छान दिसते बघ बरं आता रांगोळी, थँक्यू. सगळ्या गोष्टींकडे अजिबात लक्ष नसतं कलाचं. ती फक्त उभी असते म्हणून उभी असते, फॉर्मॅलिटी. तिला फक्त एकच वेध लागलेला असतो, मी अद्विक पर्यंत कशी पोहोचणार, किंवा माझ्या मनात जी उलघाल घालमेल होतीये किंवा अद्विकला जे महत्वाचं सांगायचंय मी कशी सांगू शकणार. कलाला माहिती असतं मी काहीही किती प्रयत्न केला तर आता काय घराच्या बाहेर जाऊ शकत नाही, आणि फोन केला तर अद्विकचा फोन अद्विककडे नसतो. मग आता सगळं काही सांगायचं ठरलं तर अद्विक पर्यंत कसं जाणार. आता कलाने तो पाठ ठेवलेला असतो, पाठाच्या कडाने खूप सुंदर अशी रांगोळी काढलेली असते. काजलने कलासाठी सगळं काही केलेलं असतं, पाठ सजवून रांगोळी. काजलने रांगोळी वगैरे पूर्ण केलेली असते. आता संगीताने हळद आणलेली असते. ते फुलांचं ताट इथून उचलून ठेव काजे, आणि तिथे आता ही हळद ठेव. संगीता आता कलाकडे बघते तर कलाच्या चेहऱ्यावर आनंद नाही तर वेगळीच भीती किंवा टेन्शन असतं. संगीता आई असल्यामुळे नेमकी काय चाललंय कलाचं हे जाणून घेण्याचा प्रयत्न करते. याच्या डोक्यात नेमकी काय चाललंय, काय अशी विचार करतीये, संगीताला आता प्रश्न पडलेला असतो. हे कले, कसला एवढा विचार करतीये ग. काही नाही का आई, काही नाही. मग बस की पाटावर, हळद लावायची नाही का, उशीर व्हायला लागलाय. बघ की सगळे येऊन उभं राहिले, तर तुझा काय विचार करायचं काम चाललंय ग. संगीता म्हणते, चल ग कला, हळद लावायची उशीर होतोय की. हो ग आई येते. आणि कला आता पाटावर बसलेली असते. संगीता कलाला पाटावर बसायला लावते. तिचं औक्षण वगैरे केलेलं असतं आणि डोळे भरून असं तिला बघत असते. खूप गोड दिसत असते कला. नजर काढते आणि तिला आता हळद लावायला सुरुवात करते. हळद लावून झाल्यावर संगीता म्हणते, अद्विक रावांची उष्टी हळद इकडे येणार आणि तुझी उष्टी हळद अद्विक रावांकडे जाणार. एकमेकांची उष्टी हळद लागली की बघ झालंय सगळं सुरू. हळद लावल्यावर घराबाहेर पडायचं नाही, काहीही झालं. कला लक्षात ठेवायचा, या वेळेला गडबड करू नकोस. कलाला वेगळंच काहीतरी जाणवत असतं, वेगळीच काहीतरी फिलिंग येत असते. जेव्हा संगीता म्हटलेली असते की उष्टी हळद येणारे अद्विक रावांची, तेव्हा मात्र गोड अशी हसलेली असते आणि खूप लाजलेली असते कला. एकमेकांची उष्टी हळद लागली की प्रेम वाढतं, संसाराला सुरुवात होते. हळूहळू संसाराच्या दिशेने वाटचाल चाललेली असते. आता सगळं काही जसं आबाने अद्विकला समजून सांगितलंय, सरोजने समजून सांगितलंय, तसंच आता इकडे संगीता सुद्धा कलाला समजून सांगत असते आणि कला सगळं काही बारकाईने ऐकत असते आणि बघत असते. संगीताला खूप असा आनंद झालेला असतो की एकदाचा माझ्या कलाचा संसार सुरू होणार सुरळीत. माझ्या कलाने खूप काही सहन केलेलं आहे, आता कुठे छान असा संसार तिचा सुरू होणार, या कल्पनेने संगीताला खूप छान वाटत असतं. संगीता जेव्हा कलाला म्हटलेली असते हळद लावता लावता की आता इथून सुद्धा आपल्या घरून उष्टी हळद चांदेकरकडे अद्विककडे जाणार आणि अद्विकच्या घरातून सुद्धा उष्टी हळद आपल्याकडे येणार. कला म्हणते, अरे वा, ही तर उत्तम संधी आहे. आईने बोलता बोलता माझा जो प्रॉब्लेम आहे त्याचं सोल्युशनच देऊन टाकलंय मला. आता कलाच्या डोक्यात काहीतरी वेगळीच कल्पना आलेली असते. काहीही झालं तरी अद्विक बरोबर कॉन्टॅक्ट हा करायचाच असतो, पण हिला कॉन्टॅक्टच करता येत नसतं कारण फोन तर बंद असतो अद्विकचा आणि हिला फोन करायची परमिशन नसते. कला म्हणते, आता ही संधी आली माझ्याकडे आणि या संधीचं मी सोनं नक्कीच करणार. काही झालं तरी माझ्या मनात काय चाललंय किंवा मला अद्विकला एवढ्या घाईनी काय सांगायचंय हे मी सांगूनच टाकणार. ही संधी मी काय सोडणार नाहीये. म्हणते, या संधीचं सोनं करायला काही हरकत नाहीये. हळदीचा डबा चांदेकरकडे जाणार आहे, मी आता या डब्यातून चिठ्ठी पाठवते आणि मला त्याला काय सांगायचंय हे सांगून टाकते. उत्तम अशी संधी चालून आली आहे, आता मी काय सोडत नसते. आता कलाने पक्क डोक्यात धरले की चिठ्ठी लिहायची आणि चांदेकरला काय आपल्याला त्याला सांगायचंय ते सांगून टाकायचं. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद आलेला असतो कारण तिला भन्नाट अशी आयडिया सुचलेली असते आणि ती आयडिया ती फॉलो करणारच असते. हळदीला तिचं लक्षच नसतं, तिला फक्त चांदेकरला तिच्या मनात काय हे कसं सांगायचं हा विचार चाललेला असतो. हाच मार्ग आहे आणि मी आता हेच करणार आहे. संगीताने तिला हळद लावलेली असते आणि परत एकदा तिच्यावरून दृष्ट काढते.
त्याला खूप आनंद झालेला असतो आणि ती त्याच विचारात असते, काही झालं तरी चिठ्ठी लिहायची आणि चांदेकर पर्यंत ही पोहोचलीच पाहिजे. आता बघूया खरंच कला चिठ्ठी लिहिणार का, आणि चिठ्ठी डब्यातून जरी दिली तरी ती अद्विकच्या हातात लागणार का. चिठ्ठी जर चुकून रोहिणीने वाचली तर सगळ्या प्लॅनचा पचका होऊन जाणार आणि नको व्हायला तेच होणार. रोहिणी राहुल अजून सावध होणार आणि नवीन काहीतरी प्लॅन करणार. आता हा भाग इथेच संपला. पुढच्या भागात काय होणार आहे आपण अगदी थोडक्यात बघूया. आता कला जो विचार करतीये ते पटपट पटपट विचार करत ते चिठ्ठीवर लिहिलेली असते. रोहिणी आणि राहुल काहीतरी महत्वाच्या कागदांवर सह्या घेणार. मग काय सगळ्या अद्विक किंवा पूर्ण घराचंच वाटोळं होणार. त्यांचं काहीतरी जबरदस्त असं प्लॅनिंग चाललंय. तेव्हा कसं आहे ना चांदोबा, रोहिणी आत्या आणि राहुल बारीक लक्ष ठेवायचंय दोघांवर. ते आता संधी साधणार आणि काहीतरी मोठं कारनामा करण्याचा प्रयत्न करतात. कलाने अगदी वेळ मिळेल तेव्हा पटपट पटपट तिला काय लिहायचंय ते लिहिलेलं असतं चिठ्ठीमध्ये आणि खूप घाई गडबडीत ती लिहितच असते. आता बरोबर कलाने काम केलेलं असतं. उष्टी हळद पाठवायची असते म्हणून त्या डब्यामध्ये उष्टी हळद भरलेली असते. डब्याच्या झाकणाला तिने चिठ्ठी लिहिलेली असते आणि टेपने चिटकवलेली असते आणि ती चिठ्ठी बरोबर काय ते अद्विककडे आलेली असते. अद्विक म्हणतो, बघू उष्टी हळद म्हणजे नेमकी काय असतं. जेव्हा अद्विक म्हणतो की उष्टी हळद म्हणजे नेमकी काय असतं हे बघू, डबा घेतलेला असतो आणि अद्विकने डबा उघडलेला असतो. डबा जेव्हा उघडतो, अरे बापरे, बघितलं ही अति अगाऊ, किती अति अगाऊ आहे. उष्ट्या हळदी बरोबर एक चिठ्ठी सुद्धा लिहून पाठवली आहे मला. तिथे आता रोहिणी समोरच उभी असते. काय, या कलाने चिठ्ठी लिहून पाठवली आहे. अद्विक आता ती चिठ्ठी वाचतो आणि अद्विक चिठ्ठी वाचतोय तेव्हा रोहिणीला अगदी घाम फुटलेला असतो. अति आगाऊ नाही, खरंच आगाऊच मुलगी ही. काय करेल कसं करेल काही सांगता येणार नाही. रोहिणीला अगदी घाम फुटलेला असतो आणि नको नको ते विचार यायला लागलेले असतात. कलाने असं काय लिहिलं असेल आणि एवढ्या गडबडीत तिला काय गरज पडली की तिने हळदीच्या डब्यातून चिठ्ठी पाठवली अद्विकसाठी. रोहिणीला जाम असं टेन्शन आलेलं असतं. अद्विकने डायरेक्ट चिठ्ठी हातात पकडलेली असते आणि सगळे असतात त्यामुळे रोहिणीला ती चिठ्ठी काय हातातून ओढून घेता येत नाही. फक्त ती अद्विककडे बघतच थांबलेली असते. आता मात्र नको नको ते प्रश्न, नको नको त्या शंका रोहिणीला यायला लागलेले असतात. अद्विक इतका आनंदी असतो, इतका खुश असतो, पटकन ती चिठ्ठी घेतो आणि उघडून बघतो. उघडून बघितल्या कावेरी इतका चेहऱ्यावर आनंद असतो अद्विकच्या कमालीचा. अरे बापरे. आणि अद्विक जेव्हा वाचतो चिठ्ठी, अद्विकला जेव्हा चिठ्ठीचा अर्थ कळतो तेव्हा मात्र अद्विकच्या चेहऱ्यावरचा आनंद एकदम गायब झालेला असतो आणि टेन्शन, राग आलेलं असतं. अगदी चिडचिड आलेली असते आणि अद्विक आश्चर्यचकित होऊन रोहिणीकडे रागाने बघायला लागलेला असतो. चिठ्ठी वाचतो आणि रोहिणीकडे बघतो. आता मात्र खरं काय ते अद्विकला कळालं असेल का. कला इतक्या वेळचा सांगण्याचा प्रयत्न करतीये. राहुल आणि रोहिणीचं बाबतीत जे काय घडलंय, जे काय घडणार आहे किंवा ते राहुल रोहिणी, राहुल अद्विक कडून काहीतरी करून घेणारे हे अद्विकला कळालं असेल का. अद्विक मात्र खूप टेन्शनने आणि असं आश्चर्यचकित होऊन रोहिणीकडे बघायला लागलेलं असतो. अद्विकला खरं काय कळाल्यावर काय होणार. आता परत राहुल आणि रोहिणीला घराच्या बाहेर जायला लागणार का, की चिठ्ठीत भलतंच काही लिहिलेलं असणार. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जर आपल्याला मिळवायची असेल तर बघायला लागणार उद्याचा भाग. हा भाग इथेच संपला. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.